पिंपळगाव विरुद्ध वेसवी बौद्धवाडी हा सामना स्पर्धेतील हा दुसरा राऊंड असेल. 3 षटकांचा सामना असेल. याची देखील नोंद घ्यायची आपण. 3ही षटकं 5-5 बॉल एका षटकामध्ये असतील. एकूण एका डावामध्ये 15 चेंडूंचा खेळ होईल. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. दुसऱ्या फेरीतील पहिलाच सामना आदित्यच्या बॅट मधून आलाय. घणाघाती प्रहार चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. चेंडू आडला, फेकी झाले. तोपर्यंत 1चं रूपांतर 2 मध्ये. 1चं रूपांतर 2 मध्ये झालंय. आणि मगाशी अनाऊन्स केलं आमच्या साथी संयोजक मित्र विपुल पाटील यांना की या मॅच मध्ये होणाऱ्या ओव्हर्स आहेत त्याचे चेंडू 5 असणार आहेत. यस, 5 चेंडूंचं 1 षटक असेल आणि अशा पद्धतीने तुम्हाला 15 चेंडू हाताळायचे आहेत. आणि अशा 3 षटकांचे दुसऱ्या फेरीतील सामने होतील. तुर्तास दिशा दिली फक्त चेंडूला पॉईंटच्या दिशेनं. एका धावेसाठी चेंडूला खेळून काढलं. सिंगल धाव येते आणि सिंगल धावेने स्ट्राईक सुद्धा रोटेट होताना दिसते. 3 चेंडू आणि 3 धावा अशी सद्यस्थिती टीम भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपळगाव या संघाची. चांगला खेळ राहिला दोन्ही संघाचा पहिल्या मॅच मधील. फुल टॉस बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. आउटराईटचा फटका. लॉंगॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याने चेंडूला अडवले. फेकी झाली आहे. ओहो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहज आणि सोप्या रीतीनं कंप्लीट केलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळालं या चेंडूवरती. तिथे 5 धावा येताना बघितल्या. आता उर्वरित 2 चेंडू कशा प्रकारे हाताळले जात आहेत ही येणारी काळवेळ सांगेल. तुर्तास 5 धावांवरती धावफलक असताना संजयच्या हातामध्ये चेंडू. ओ मिस टाइम. लवकर बॅट क्लोज केली गेली. टॉप एज वरची काढा घेऊन चेंडू विसावलाय इनफिल्डच्या क्षेत्ररक्षका हातामध्ये आणि फलंदाज बाद होत असताना जयरामला माघारी परतावं लागते. गॉन. थँक्यू. आशुतोष आलाय नवीन गोलंदाज मार्क वरती. आशुतोष समोर आदित्य उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि पंच वळत असताना इथं वाईड घोषित करतात. कोणत्या प्रकारचा खेळण्याचा पवित्रा नव्हता फलंदाजाचा आणि वाईड लाईनच्या बाहेर जाणारा चेंडूने पंचांनी दंडित केलं. अतिरिक्त धाव ती धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. आशुतोषने उजव्या यष्टीच्या बाहेरचा वाईड लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय तर उजव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि त्यावरती पंचाने दंडित केलं. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. एज घेऊन चेंडू हातातून निसटलाय. ओहो, सिंगल घेताना सुद्धा अडचण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण केली जाते. अपेक्षा नसताना इथे धावा आल्यात म्हणजे त्याचा आनंद काहीसा वेगळा असणार आहे आणि त्या आनंदाबरोबरच कॉन्फिडन्स सुद्धा थोडासा बिल्ड होईल आणि मनोबल उंचावताना दिसणार आहे दोन्ही फलंदाजांचं.
तुर्तास गोलंदाज आशुतोष थोडा टेन्शनमध्ये, कारण काही केल्या इथे वाईट गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती अशा प्रकारची हरकत 2 धावांना दर्शवत असताना बघायला मिळते. 8 वरती 1.2 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. ओहो, यावेळेला पॅटर्न स्ट्रोक आदित्य कदमचा दमदार प्रहार, चेंडू सीमारेखा पार, षटकार. फलंदाज तुषार मैदानाच्या आतमध्ये येतोय. मला वाटतं आदित्य बाद झाला इथे आणि आदित्यची जागा घेण्यासाठी तुषार आलाय. राज त्या अगोदर आले होते. 15 वरती 2 अशी सध्या स्थिती आहे. 1.4 चेंडूचा खेळ, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. हो हो हो, मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न आणि चेंडूने मात्र कोणती हरकत न घेता सरळ शरीराचा वेध घेतलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं गेलं. पंधरावरती 2 आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती बघूयात कशा प्रकारची कहाणी. ओहो हो हो, फुल टॉस बॉल होता, परंतु त्याचा फायदा उचलू शकले नाहीत राज. परंतु वाईट बॉल मिळेल. कोणत्या प्रकारे तो बॉल सुटल्याचं दुःख नसेल फलंदाजाला. 3 षटकाच्या मॅचमध्ये पिंपळगावला किमान 30च्या आसपास जाणं गरजेचं असणार आहे जर का हा सामना जिंकायचा असेल किंवा या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल, लढण्यासाठी बळ हवं असेल. जर त्या धावा नाही बनल्या तर कदाचित हा बी ठरेल, परंतु हा बी होऊ देणार नाही असं सांगत असताना राजनं या चेंडूवरती राज करत असताना चेंडूला बास करत असताना पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार.
22 वरती 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आता शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी विशाल यांना आपण बघत आहोत. आता 2-2-2 म्हटल्यानंतर जिंकणार कोण हा सुद्धा एक प्रश्न आहे ना. तो येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला कळेल. बघूयात तुर्तास तुषार सुतारसाठी कशा प्रकारची गोलंदाजी होते विशालची. ऑन साइडला आडव्या बॅटनं काय जबरदस्त फटकाय. चेंडू ओ हो झेल कन्वर्ट नाही करता आला ड्यू टू मिसजज. जज नाही करता आलं कारण अपेक्षितच नव्हतं की इतक्या लांब चेंडू येऊ शकतो. आणि आल्यानंतर सुद्धा क्षेत्ररक्षकाचे हात जर बघितले तर चेंडू खाली येता येता खूप मोठा गॅप दाखवत असताना दिसले होते. 2 धावा चपळाईनं तुषारने तिथं कंप्लीट केल्या. 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. आपण 30ची चर्चा करत होतो परंतु 30च्या पुढे जरी आल्या तरी सुद्धा काही वावगं ठरणार नाहीये. परंतु धावा बनवणं ही मोठी टास्क. यावेळेला बॅकफुटर जाऊन काय जबरदस्त फटकाय. पॉवरफुल पंच एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलं. चेंडू सीमारेखा पार. षटकार. आता प्रोटेक्शन जर आपण बघितलं तर ऑन साइडला बॅक स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक, मिड विकेट मध्ये काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ आणि हे सर्व असताना ऑफसाइडचं प्रोटेक्शन पूर्णपणे इनफिल्ड मध्ये. त्यामुळे तुषारची बॅटिंग थोडी इझी झाली. यावेळेला डाऊन द ग्राउंड ही ताकद आहे, ही नजाकत आहे आणि सुनेरी पेशकश आहे तुषार हुशार सुतारची. काय जबरदस्त बॅटिंग. 6 धावा. बाकी 40 वरती 2 अशी सद्यस्थिती आहे. तुषारने मात्र फलंदाजीमध्ये आपले गुण दाखवायला सुरुवात केली आहे. आता उशिरानं का होईना फील्ड मध्ये थोडासा बदल दिसतोय. बघूयात काय घडतंय. हो यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू पंच बळत असताना सांगतात याच वाईट. दबावामध्ये अशा सगळ्या गोष्टी घडणं स्वाभाविक आहे आणि हे स्वाभाविक असताना आलेली अतिरिक्त धाव ही त्या दिवाळीतल्या बोनसपेक्षा कमी नाही आहे. याची सुद्धा काहीशी किंमत आहे. आता इथून पुढे येणारी एक धाव तुम्हाला काट्यासारखी टुपणार आहे जर का फलंदाजीमध्ये चांगला कस नाही लागला तर. लाफ्ट केलं चेंडूला ऑन साइडला. जिथं क्षेत्ररक्षक नव्हता तिथं खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु तो बनतोय दर्शनीय स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार. चौकार. 4 धावा आणि 4 धावानंतर 3 प्रतिष्ठान सीसी पिंपळगाव या संघाच्या वतीनं सिद्धार्थ सीसी वेसवी बौद्धवाडी या संघासमोर 2 ताकदवर संघ ज्यांची बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे अशा संघांमधील हे द्वंद्व, हे बॅटल आपल्याला खूप चांगलं रंगताना दिसेल. तुर्तास एक छोटा सा ब्रेक के बाद टॉस की तरफ जाएंगे और उसके बाद एक बार फिर से मैच की तरफ आएंगे. थैंक यू. चला गुडेकर आणि तोडली टॉस साठी या.
थँक्यू 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 डीजे. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. चला 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 45 वरती. 46 लक्ष ठेवलं गेलं आणि मजा काय येणार आहे, कारण चेसिंग मध्ये तो संघ आहे ज्या संघानं या स्पर्धेमधील सर्वाधिक मोठे धावफलक लागवलंय. 62 धावा ज्याने पहिल्या सामन्यामध्ये कुठल्या होत्या, तो वेसवी बौद्धवाडीचा संघ. सिद्धार्थ क्रिकेट संघ वेसवी बौद्धवाडी आपल्याला फलंदाजी करताना दिसेल. त्यांच्या समोर धावांचा बचाव करत असताना भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपळगाव यांना आपण बघणार आहोत. चला सुरुवात करायची समीर. गोलंदाजी मार्क वरती समीर सुतार. समीरच्या नावामधील पहिली 2 अक्षरे एस एस आहेत आणि एस एस म्हणजे आपण सुपर स्ट्रायकर म्हणतो. आता त्याला तो स्ट्राईक करावा लागणार आहे. समीरचं हे षटक आणि त्याच्यामधील पहिला चेंडू एका धावेसाठी आलाय. सुरुवात थोडीशी संत आहे. एखादी सावध सुरुवात, एखादी संत सुरुवात कधी केव्हा किती मोठा उद्रेक करेल याचा काही नियम नाही आणि तसा तो खेळ दाखवावा लागणार आहे. वेसवी बौद्धवाडी संघात डाऊन द ग्राउंड. येस, चर्चा चालू होती, चर्चेला आलं उधाण आणि चेंडूला उधळून पाठवलंय. वाईडिश लॉग सीमारेखा पार. षटकार. जे अक्षयच्या बॅट मधून आला फटका, 6 धावांचा षटकार आणि तो फटका जरी तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये बघाल तर कशा धाटणीनं कशा पद्धतीने मारला होता. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू, यावेळेला इनफिल्ड मध्ये अडवण्याचा प्रयत्न. वेदांत आदित्यने फेकी केली, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला गेला, बॅक काढण्याचा प्रयत्न तुषारकडून होतोय. एकच धाव तिथं धाव फलकामध्ये अडवताना दिसेल. बघा मजा येणार आहे या मॅचला. जरी 46 असल्या तरी सुद्धा या 46चा पाठलाग कसा करायचा हे चांगल्या पद्धतीने वेसवी बौद्धवाडीच्या खेळाडूंना माहीत आहे. परंतु दुसऱ्या बाजूने पिंपळगावकडे मागील स्पर्धेमध्ये उपविजेतेपद भूषवण्याचा तो कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे ते उपविजेतेपद इथं त्यांना ऊर्जा देईन. पण दुसऱ्या बाजूला वेसवी बौद्धवाडीला ऊर्जा देण्यासाठी त्यांच्या पहिल्या मॅच मधल्या 62 धावा सुद्धा कामाला येणार आहेत. डान्सिंग डाऊन विकेट काढण्याचा प्रयत्न तुषारने, समीरने वेळीच ओळखलं त्या स्टेप आउट होण्याच्या प्रक्रियेला आणि त्यानंतर मात्र चेंडू थोडा मागे हाताळत असताना इन कटर निर्धाव चेंडू जे सांगता होते. विशालने आतापर्यंत 3 चेंडू फेस केल्यात. त्याच्यामध्ये फक्त एकच धाव केली आहे. हो पायावरचा चेंडू आणि यावेळेला यष्टरक्षकाने अडवत असताना मात्र तिथं एकदा धावून कंप्लीट केली जाते. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 37 धावांची गरज टीम वेसवी बौद्धवाडी या संघाला. थँक्यू डीजे.
हो यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूवरती मात्र कोणत्या प्रकारची धाव घेता आलेली नाही. आदित्यने चांगली गोलंदाजी केली. आदित्यच्या बोटामध्ये वेगळी जादू आहे. अंडरआर्म क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खेळतात आणि ओव्हरआर्ममध्ये सुद्धा त्याच जादुई बोटाने गोलंदाजी करत असताना आतापर्यंत खूप चांगला कंट्रोल त्याने दाखवलाय. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. इथून येणाऱ्या जर का 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जरी लगावले तरी सुद्धा या मॅचमध्ये परत येण्याचे संकेत मिळू शकतात. आणि ती क्षमता असलेला फलंदाज आता मला वाटतं स्ट्राईक एंडवरती असणार आहे अक्षय. ज्या अक्षयनं एक मिडविकेटच्या नव्हे तर काऊ कॉर्नरच्या डोक्यावर मारला तो षटकार पहिल्या इनिंगमधला पहिल्या षटकामधला या मॅचच्या तो अजूनही डोळ्यासमोर आहे. जर का अशा दाटणीचे 2 फटके आले दडपणाखाली येऊ शकते पिंपळगाव. डाऊन दी ग्राउंड चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. काय झेल टिपला जाईल का? येस टिपला झेल. जयरामने केलाय खेळ खल्लास. अक्षयचा फलंदाज बाद. ऋतिक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. बघा 2 संघांमध्ये फरक काय होता. पहिल्या मॅचमध्ये वेस्यू बौद्धवाडी संघाने प्रथम फलंदाजी केली होती. या मॅचमध्ये ते चेसिंगच्या रोलमध्ये आहेत. पण दुसऱ्या बाजूला खेळणाऱ्या पिंपळगाव संघाचा रोल बदललेला नाही. त्यांनी पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पहिली बॅटिंग केली आणि दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा ते बॅटिंग करतात. त्यामुळे त्यांना स्ट्रॅटेजीज किंवा प्लॅन करण्यासाठी तितकासा वेळ लागलेला नाहीये, तितकासा कस लावावा लागला नाहीये स्वतःच्या कौशल्याचा. त्यांनी धाबांवरती भर दिला. तुषारचं क्लिक होणं हे त्यांच्या हिताचं ठरलं. परंतु दुसऱ्या बाजूने ज्या पहिल्या इनिंगमध्ये आलेल्या धावा आहेत त्याचं बर्डन कुठंतरी बॅटवरचा दबाव वाढवत असताना दिसलं. हातातील बळ फलंदाजाच्या काढत असताना दिसला आणि म्हणूनच अडचणीची बाब म्हणून समोर येताना दिसते. 10वरती 2 शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. रोशन पहिल्या मॅचमध्ये काही प्रभावित करू शकले नव्हते. काही तर मोठा फटका एक लगावतील का? या चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुटला जाईल. एकच धाव येईल आणि अशा पद्धतीनं 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात सिद्धार्थ सीसी वेस्वी बौद्धवाडी संघ. हो चेंडू यावेळेला लेग स्टंपच्या वरून, त्यामुळे पंच कोणत्या प्रकारे कोणते ऍक्शन न करता निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सुशीलच्या हातामध्ये चेंडू आहे. या मॅचमध्ये मात्र औपचारिकता आता शिल्लक असल्यासारखे चित्र. हे स्वाभाविक आहे. ज्या वेळेला काहीशा मोठ्या धावा शिल्लक असतात त्यावेळेला धावा आणि तर बॅट आणि बॉलचा संपर्क तितकाचा खासा होत नाही. जेव्हा आवाक्या बाहेर इक्वेशन जातं त्यावेळेला सिंगल धाव येताना दिसली आणि त्यानंतर ऋतिकसाठी हा चेंडू शरीरापासून लांबून लपेटण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. प्रणयने झेल सोडल्या. बघा प्रणय इथं नावं सांगण्यासाठी मगाशी आला होता, त्यामुळे त्याने मैदानावरती तो जज करणं बाहेरून बोलणं याच्यामधला आता फासला ओळखलाय. हा कॅच सुटल्यानंतर ऋतिक प्रयत्न जरूर करतात. पुन्हा एकदा मिस टाइम. तुषार आता हीच जर गोष्ट काही कमी इक्वेशनची असती तर मग बघण्यासारखी असती. मग तुषारने डोळ्यावर हात नसते घेतले त्या चेंडू खाली गेला असता. मात्र औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. समीरने चेंडूला अडवलं आणि अशा पद्धतीनं सामना संपला. विजयी संपादन केलाय टीम भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपळगाव या संघानं. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघ सिद्धार्थ क्रिकेट संघ वेस्वी बौद्धवाडी आपलं सुद्धा
मनपूर्वक आभार. आपण आलात या स्पर्धेमध्ये दाखल झाला त्याबद्दल थँक्यू सो मच. त्यानंतर पुढील मॅच भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेकरने नाणेफेक जिंकली आहे. निर्णय फिल्डिंग काढायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मी विनंती करेल भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेकर आपण मैदानात त्वरित दाखल व्हायचं आहे आणि श्री मानाई देवी क्रिकेट संघ तोंडली आपले 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवा. जशी या सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोनवर ते आवाज ऐकायला मिळेल. आपले अजून एक साथी समालोचक मित्र विपुल पाटील यांचा.